पुण्यात फ्लॅट घ्यायचा आहे. पण कुठे घ्यायचा, कसा घ्यायचा, कुणावर विश्वास ठेवायचा? फसवणूक तर होणार नाही ना? योग्य दरात मिळेल की नाही? मोठं कन्फ्युजन आहे. चला तर मग सर्व कन्फ्युजन दूर करण्यासाठी संपर्क साधूयात सारंग अहेर यांच्या रेरा रजिस्टर्ड ड्रीमोरा रियालिटीशी. संपर्क सारंग सुधाकर अहेर, ड्रीमोरा रियालिटी. मोबाईल नंबर 82 83 91 91 आणि 62 62 90 910. आपण पाहत आहात BCCN न्यूज. युद्धाची झळ शेगावपर्यंत. महागाईचा उडाला भडका. चहा, नाश्ता आणि इतर पदार्थांचे दर वाढले. पेट्रोलियम उत्पादने, घरगुती गॅस सिलेंडर नेणारी वाहने अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित. इराण, इस्रायल, अमेरिका युद्धामुळे अवघे जग वेठीस धरल्या गेले आहे. नैसर्गिक गॅसपासून ते इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम झाला आहे. त्याचे चटके आता भारताला बसत आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यात गॅस सिलेंडरसाठी सर्वसामान्य नागरिकाला भर उन्हात रांगेत उभं राहावं लागत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव शहरातील गॅस एजन्सीसमोरही ग्राहकांनी ठिय्या मांडला आहे. लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वेळेवर सिलेंडर येत नसल्याने कुणी ऑफिसला दांडी मारली आहे, तर कुणी घरातील काम बाजूला सारून रांगेत लागले आहे. घरातील अबाल वृद्धापासून अनेक जण गॅस सिलेंडरसाठी रांगेत उभे ठाकले आहे. दुसरीकडे कमर्शियल गॅस सिलेंडर मिळत नसल्याने आता हॉटेल चालकांनी चहा, नाश्ता, पोहा इत्यादी खाद्यपदार्थांचे दर आजपासून वाढविले आहे. अनेक छोटे हॉटेल चालकांनी आपली व्यवसाय दुकाने सिलेंडर मिळत नसल्याने नाईलाजास्तव बंद ठेवल्याचेही दिसून आले. महसूल प्रशासन गॅस वितरण व्यवस्थेकडे लक्ष ठेवून आहेत. सर्वांना घरगुती गॅस मिळेल. लोकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन महसूल प्रशासनाने केलं आहे. अरुण मधुकर उपाध्याय आहे. मी 9 तारखेला बुकिंग केलेलं आहे. घरी सिलेंडर आलेलं नाही. इथं लाईनमध्ये उभा आहो मी. 3 तास झालेले आहे. अजून इथं कोणी काय सांगायला तयार नाही. काय व्यवस्था आहे काय नाही. सिलेंडरच्या गाड्या समोर उभ्या आहेत. त्या संपल्यावर 1 तास अधिक पुन्हा थांबा लागते. ते गाडी भरल्या आल्यावर पुन्हा आम्हाला 1 तास थांबा लागते. काय मॅनेजमेंट आहे इथं काही समजायला तयार नाही. लाईन सरकायला तयार नाही. कोणी कोणाचे दखल घेण्यास तयार नाही आहे. तरी याची कृपा करून नोंद घ्यावी. मागील 50 वर्षापासून माझे दुकान चालत आहे, पण आतापर्यंत असा गॅसचा तुटवडा कधीच भासला नाही. कमर्शियल सिलेंडर मिळत नाही आहे. एजन्सीवाले अतिरिक्त पैसे मागत आहेत. 400-500 रुपये वर देऊनसुद्धा गॅस अवेलेबल होत नाही आहे. आता एका दिवसाचा स्टॉक आहे फक्त माझ्याकडे. उद्यापासून दुकान माझी बंद करावी लागेल, कारण की गॅसच नाही आहे. तर चहा वगैरे हे कसं बनणार? आणि माझ्या दुकानावर 7 लेबर आहेत, म्हणजे 7 परिवार माझ्या दुकानावर चालत आहेत. तरीसुद्धा सरकारने याच्यावर काहीतरी ऑप्शन काढावं.